एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजना जी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी महत्वाची भूमिका निभावते। एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशसेवा करण्याची एक महत्वाची संधी मिळते। एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते। या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने एनएसएसच्या विद्यार्थ्यांसाठी 7 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात येत असतं। 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान पनवेल येथील आयआयटीच्या वतीने विशेष श्रमसंस्कार या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पत्रकार माधव पाटील, सरपंच सुषमा पाटील, उपसरपंच शाबीर दळवी, सहसचिव जीवन टाकळे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते राजेंद्र पाटील, प्राचार्य राजेंद्र संखे आदी मान्यवरांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। 7 दिवसीय या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व, रस्ते निर्माण, पाणी बचत, तलावांचं सुशोभीकरण अशा विविध विषयांवरती जनजागृती तसेच मार्गदर्शन करण्यात आलं। विनम्रता असायला पाहिजे। मी आपल्याला सांगेन की आपल्या शिक्षका वर्गाने आता या ठिकाणी मॅडम बसल्या, तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यांनी तुम्हाला घडवलंय, जसं आई बाबापेक्षा विद्यार्थ्यांनी शिक्षक बनला नये असं माताचा माणूस मी आहे। आणि मी आपल्याला एकच गोष्ट सांगेन, त्याचा राजकीयपणे अर्थ घेऊ नका। मी असा विद्यार्थी पाहिला आहे की जे लोकसभेचे सभापती होते, आपण लोकसभा बघतात आणि टीव्हीवर पंतप्रधान खाली बसतात आणि आम्ही जसे बसतो तिथे सभाध्यक्षवरती बसतात, असा माणूस पनवेलला आल्यानंतर महाजनबाई त्यांच्या शिक्षिका होत्या, त्यांच्या पाया पडायला जात असत, मला म्हणजे बरोबर घेऊन जायचं। ही विनम्रता आपल्याला असली पाहिजे। तुम्ही किती शिकलात, काय केलं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ज्या शिडीवरनं तुम्ही वर गेलात ती शिडी विसरू नका।